नाशिकमधील 3 मोठ्या नेत्यांचा आज भाजपामध्ये प्रवेश आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश गीते भाजपात प्रवेश करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल आणि त्यांच्या मुलाचा सुद्धा आज भाजपात प्रवेश आहे। सुनील बागुल यांच्या विरोधात काल दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांच्या दप्तरी सुनील बागुल आणि मामा राजवाडे फरार आहेत आणि सुनील बागुल त्यामुळे आता आज पक्षप्रवेशासाठी हजर राहणार का याकडे लक्ष असेल। त्या पक्षाचे वरिष्ठ ते नेते असल्यामुळे, महानगर प्रमुख असल्यामुळे आम्ही सर्व उपनेते दत्ताजी, वसंतराव, विनूभाऊ आणि आम्ही सर्वच लोक आयुक्तांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रेशरमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि कदाचित त्याला घाबरून किंवा ते नव्हतेच जागेवर आणि भाजपने ती टॅक्टिस केली, बळजबरीने गुन्हा दाखल केला आणि 2 दिवसात बाहेर कुठेतरी भेटून त्यांना 100% दबाव आणलेला दिसतो। सुनीलभाऊ बागुल असतील, राजवाडे असतील आणि आता त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे, सुरूच आहे महाराष्ट्रात 3 वर्षापासून। भाजपमध्ये कोणाकोणाला प्रवेश आहे? भाजपमध्ये आता चारित्र्यवान माणसांना प्रवेश नाही। तुम्ही बलात्कार, विनयभंग, भ्रष्टाचार, घोटाळे, चोऱ्या, दरोडे हे गुन्हे असलेलं सर्टिफिकेट घेऊन या, मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल असं त्याने बहुतेक आचारसंहिता केलेली दिसते। अर्थात ठीक आहे, भाजपची डी गँग झालेली आहे, म्हणजे डरपोक लोकांना घेण्याची गँग। सगळे डरपोक हे डी गँग ते झालेले आहे। इथे डी गँग म्हणजे दाऊदची आणि केंद्रामध्ये डी म्हणजे डरपोक लोकांची। ही डी गँगमध्ये सगळे गेले।